भाजपला राज्यात लवकरच मोठा धक्का बसेल अशी चर्चा सुरू आहे. दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत. एक हर्षवर्धन पाटील आणि समरजित घाटगे हे पवार. अहो, शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत. जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत. हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात. हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही ही एक मोठी बातमी सांगा. अरे बातमी काय, याच्यात काय खोटं काय? जयंत पाटील तुमच्या संपर्कात सगळे संपर्कात आहे ते. हे आता हे बोलायचं नसतात, हे गपचूप ठेवायचे असं गोष्टी असतात. परंतु मग तुम्ही बोलत असाल तर आम्हाला बोलावं लागेल का? अजित पवारनी शरद पवारच्या सांगण्यावरून शपथ नव्हती घेतली. संपर्क ते पूर्वीपासून आहेत. आणि तुम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहाल, अनेक लोक आमच्या आणखीन संपर्कात येतील. ट्विट केलेलं आहे उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश आणि प्रश्नचिन्ह आहे. आणि ते शेवटी एक वाक्य पण आहे की सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला. इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल. एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एखादा दुसऱ्या पक्षाचा नेता जाऊन भाषण करतो आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन स्वतः उद्धव साहेबांनी मान्य केलं. हे तुम्हाला BJPने सांगायची आवश्यकता नाही. उद्धव साहेब त्या मेळाव्यात गेले, त्यांनी तो पट्टा त्यांच्याच भाषेत उद्धव साहेबांनी सुद्धा जाहीरपणे ते कबूल केलेलं आहे की मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला आहे. जेव्हा त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर आता वाद कशाला? ते काँग्रेसमध्ये झालं हे उघडपणे दिसतंय. आणि म्हणून आज संजय राऊतांनी सकाळी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला जे घटना घडल्यात त्या घटनेच्या बद्दल मोर्चा काढावे की आंदोलन करावे महाराष्ट्रभर, यासाठी आम्हाला आता नेत्यांना म्हणजे काँग्रेसला विचारूनच हा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठीचे आता जागा बदललेली आहे. पक्षश्रेष्ठी आता काँग्रेसवाले आहेत. ते जसे सांगतील तसं यांना वागावं लागेल. म्हणून काल संजय राऊतनी त्याच्या गळ्यातला पट्टा शेवटपर्यंत काढला नाही. आता पट्टा हा शब्द मी वापरत नाही, हे उद्धव साहेबांचा शब्द आहे. मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला आहे. म्हणून आता उबाठा हे काँग्रेसमध्ये झाली हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही. बदलापूरला